मुंबई खबरनामा, जनता की आवाज, सच के साथ। मुंबई के डिंडोसी में ऑटो रिक्शा ड्राइवर के लिए एक स्पेशल मराठी लैंग्वेज ट्रेनिंग कैंपेन ऑर्गेनाइज किया गया। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप देख रहे हैं मुंबई खबरनामा। इस ट्रेनिंग में मेन पर्पस था कि ड्राइवर मराठी लैंग्वेज को इजी समझे और पैसेंजर के साथ बेटर कम्युनिकेशन कर सके। ट्रेनिंग कंप्लीट करने वाले ड्राइवर को सर्टिफिकेट के साथ फ्री यूनिफॉर्म भी दिया गया। इस इनिशिएटिव के बेनिफिट मलाड स्टेशन के अप्पापाड़ा रूट पर चलने वाले करीब 1500 ऑटो रिक्शा ड्राइवर को मिला। प्रोग्राम में महाराष्ट्र के विधान परिषद के डिप्टी स्पीकर सचिन अय्यर वीडियो कॉल के थ्रू जुड़े और सभी ड्राइवर को बधाई दी। प्रोग्राम के ऑर्गेनाइज वैभव भरतकर ने कहा कि मुंबई में काम करने वाले हर ड्राइवर को मराठी लैंग्वेज, लोकल कल्चर और मुंबई के लोगों का रिस्पेक्ट करना चाहिए। प्रोग्राम में उनकी वाइफ और नगर सेविका धनश्री भरतकर भी मौजूद रही। अब सुनते हैं इस इनिशिएटिव को लेकर वैभव भरतकर ने क्या कहा। या ठिकाणी प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं आहे। आमचे सगळे नगरसेवक आणि यांच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांना योग्य मदत करण्यात आलेली। तर त्या सगळ्यांनी आज या ठिकाणी शिवसेना उपसभा आपले शिवसेनेचे आमचे नेते आणि महाराष्ट्र शासनाचे उपसभापती सचिन भाऊ अय्यर यांच्या हस्ते त्यांना ते प्रशस्ती पत्र मिळवण्याची इच्छा अपेक्षा होती, परंतु बोरिवलीच्याच कार्यक्रमामध्ये फार उशीर झाल्यामुळे सचिन भाऊंना प्रोटोकॉल तोडून त्यांना येणं थोडंसं कठीण झाल्यामुळे येता आलं नाहीये, परंतु त्यांना त्या सगळ्या सर्टिफिकेट वितरण करण्यात आलेलं आहे। भाऊंनी त्या सगळ्यांना व्हॉइस व्हिडिओ कॉलद्वारे त्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मराठीच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। काल त्यांना सगळ्यांना स्वतःला भाऊंनी विधान भवन मध्ये बोलावून घेतलेलं आहे। सर्व रिक्षा चालकांना त्यांना भेटून त्यांनी त्यांचं त्यांना भेटले, ते तिकडे आहेत। आणि आजचा कार्यक्रम सुद्धा फार सुंदर आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी आम्हालाही येता आलेलं नाहीये, परंतु कार्यक्रम फार सुंदर आणि रिक्षा चालकांना आजची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली। जेवढ्यांना सर्टिफिकेट बरोबर त्यांना गणवेश सुद्धा देण्यात आलेला। त्यांच्या जिथे सर्व रिक्षा चालक आमचे दिवसभर म्हणून त्यांच्यासाठी जेवणाची वगैरे व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली शिवसेनेच्या या दिंडोशी विधानसभेच्या वतीने। आणि या सर्व रिक्षा चालकांना मराठी बोलण्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहित केलेलं आहे। त्याचबरोबर मराठीचा सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित केलेला आहे। मराठीचा सन्मान जितका आपण मराठी शिकले आहोत त्याबरोबर मराठीचा सन्मान, मराठी भाषेबद्दल आदर आणि मराठी माणसाबद्दल आपुलकी, या 3 शब्दांमध्ये आपण मुंबई सारख्या शहरामध्ये राहून लोकांची मनं जिंकू शकतो। हे आता शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं, आम्ही सुद्धा तेच सांगितलं। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आहेत, तिथून किती लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे शिक्षणासाठी? मालाड स्टेशन पासून अप्पापाड्यापर्यंत जे 2-3 स्टँड आहेत, याच्यामध्ये 1500 रिक्षा चालक आहेत। यांच्या या सगळ्या सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि प्रकाशदादांच्या इथे जवळजवळ 15,000 रिक्षा चालकांना देण्याचा कार्यक्रम त्या लोकसभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला।